नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाइट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, देवानंग पियदसी धम्मदायाद, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून सर्व उपस्थित श्रद्धाशील उपासक उपासिकांना मंगलाची कामना करतो। त्याचप्रमाणे नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिकांच्याही प्रती मंगलाची कामना करतो। आज विशेष धम्मदेसना म्हणून आपण नाग विदर्भातील प्राचीन बौद्ध स्थळांचा इतिहास, नाग विदर्भातील बौद्ध प्राचीन स्थळांचा इतिहास, तो इतिहास जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असं म्हणतात की जो समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म दीक्षा घेतल्याच्या नंतर 15 ऑक्टोबर 1956 ला दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नागपूरला त्या नाग मैदानामध्ये ऐतिहासिक भाषण झालं। त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की हा प्राचीन जम्बूद्वीप, नाग शासन या प्राचीन जम्बूद्वीपामध्ये होतं। नागपूर हे ठिकाण निवडण्याचं कारण म्हणजे या नागपूर परिसरामध्ये, नागपूर आणि या नागपूरच्या परिसरामध्ये नाग या बुद्धिस्ट लोकांची दाट संख्या होती आणि नाग लोकांनीच सर्वप्रथम बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये केलेला आहे। तर या विदर्भामध्ये सुद्धा नाग लोकांचं, नागराजे लोकांचं नाग शासन होतं आणि या संपूर्ण जम्बूद्वीप भारतात तर होतच, पण या विदर्भामध्ये जे सातवाहन नागराजे आहे किंवा वाकाटक नागराजे आहे, या सातवाहन बौद्ध नागराजांनी आणि वाकाटक बौद्ध नागराजांनी मोठ्या प्रमाणात या नाग विदर्भामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात केलेला आहे। तर या नाग विदर्भातीलच प्राचीन बौद्ध स्थळांचा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर अमरावती हे जे ठिकाण आहे, हे नाग विदर्भ प्रदेशातील हे अमरावती नावाचं ठिकाण सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीमध्ये, सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीमध्ये विद्यमान असलेलं हे अमरावती हे जे शहर आहे, तर आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा गुंटूर जिल्हा आहे आणि आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा एक अमरावती शहर आहे। सध्याला ती आंध्र प्रदेशाची राजधानी आहे। अमरावती हे आंध्र प्रदेशातील सध्याला आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून ओळखल्या जातं आणि ही अमरावती प्राचीन महानगर होतं। महाचैत्य स्तूपाचं ते ठिकाण महान सम्राट अशोकांनी आणि सातवाहन आणि वाकाटक नागराजांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महास्तूपाची निर्मिती केलेली आहे। आजही अमरावती आंध्र प्रदेशातील त्या ठिकाणी आपल्याला महास्तूप बघायला मिळेल। तर आपण अमरावती या जिल्ह्यातील, तर आपण सर्वप्रथम जे अमरावती हे जे प्राचीन जम्बूद्वीपामध्ये एक महानगर होतं,
बौद्ध धम्मनगर होतं. तर सातवाहन राजांची राजधानी म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे पैठण ही गोदावरी नदीकाठी असलेलं महाराष्ट्रातील सातवाहन नागराजांची राजधानी, तर त्याचप्रमाणे दक्षिण भारतामध्ये सातवाहन बौद्ध नागराजांची राजधानी म्हणजे अमरावती होतं. आणि हे अमरावती संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये प्रसिद्धीस होतं. आणि हे अमरावती हे महानगर हे धम्मनगर कृष्णा नदीच्या काठावर आहे. या ठिकाणी कृष्ण हा शब्द खूप आधी नंतर आलेला आहे. सातवाहन नागराजांचा एक जो सम्राट होता, सातवाहन नागराजांचा एक सम्राट कान्हा सातकर्णी, कान्हा सातवाहन नागराजा होता, बौद्ध राजा होता. तर या कान्हावरूनच ते कृष्णा नदी आहे. कान्हा हा शब्द पाली आहे. जसं की आपण मुंबईला गेलो तर तिथे कान्हेरी बुद्ध लेणे आहे, तर याचप्रमाणे सातवाहन नागराजा बौद्ध राजा म्हणजे कान्हा सातवाहन, तर ह्या नंतर हे कृष्णा नदी नाव पडलेलं आहे. तर या कान्हा नदी म्हणजे आजच्या कृष्णा नदीच्या काठावर हा धान्य कटक म्हणून महास्तूप त्या ठिकाणी ओळखला जातो. आपण त्रिपिटकामध्ये जो सुत्त निपात ग्रंथ जर घेतला तर त्या सुत्त निपात ग्रंथामध्ये पारायण सुत्त आहे. या पारायण सुत्तामध्ये तथागत भगवान बुद्धांच्याच कालखंडामध्ये बावरी नावाचा एक भिक्खू महाकोसल जनपदातील राजा प्रसेनजिताच्या दरबारात असलेला राजपुरोहित म्हणजेच बावरी नावाचा एक परिव्राजक हा महाराष्ट्रामध्ये पैठणला आणि अमरावती या ठिकाणी आंध्र प्रदेश या ठिकाणी तो त्या ठिकाणी आपला निवास करत असतो. तर बावरी आणि त्याचे 16 शिष्य याची जी गोष्ट आहे ही त्रिपिटकातील पारायण सुत्तामध्ये आपल्याला माहित पडेल. नंतर बावरी आणि त्याचे 16 शिष्य भिक्खू बनतात श्रावस्तीला जाऊन, आणि ते नंतर दक्षिण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असतात. तर अमरावती हे प्राचीन महास्तूप आहे. आणि अमरावती हे आंध्र प्रदेशातील प्राचीन महास्तूप याच्यासाठी तर प्रसिद्ध होतच होतं, परंतु अमरावती हे प्राचीन बौद्ध विद्यापीठ सुद्धा होतं. ज्याप्रमाणे नालंदा आहे, तक्षशिला आहे, विक्रमशिला आहे, त्याचप्रमाणे अमरावती सुद्धा हे प्राचीन बौद्ध विद्यापीठ होतं महास्तूप महाविहाराच्या सोबतच. तर या सातवाहन असेल किंवा वाकाटक असेल किंवा विष्णू कुंडीन असेल, तर ह्या संपूर्ण नागराजांनी किंवा इश्वांकू नागराजे हे त्यांची अमरावती आंध्र प्रदेश या ठिकाणी त्यांची सत्ता होती, त्यांचं नाग शासन होतं. आणि म्हणून या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये एक म्हणजे काही मूर्तिकला प्रसिद्ध होत्या. या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये ज्या काही मूर्तिकला शैली प्रसिद्ध होती, आपल्याला प्रामुख्याने माहित आहे की या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये मथुरा मूर्तिकला केंद्र होतं. भगवान बुद्धांची प्रथम मूर्ती मथुरा या ठिकाणी सम्राट कनिष्काने निर्माण केलेली होती. तर मथुरा कला केंद्र हे बुद्ध मूर्तीसाठी प्रसिद्ध होतं. त्याचप्रमाणे सम्राट कनिष्कानेच अफगाणिस्तान प्रांतामध्ये गांधार बुद्ध मूर्ती कला केंद्र आणि मथुरा बुद्ध मूर्ती कला केंद्र, तर हे गांधार बुद्ध मूर्ती कला केंद्र आणि मथुरा बुद्ध मूर्ती कला केंद्र हे संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध होतं. तर खूप कमी लोकांना माहित आहे की अमरावती बुद्ध मूर्ती कला केंद्र सुद्धा या जम्बूद्वीपामध्ये प्रसिद्ध होतं. अमरावती बुद्ध मूर्ती कला केंद्र म्हणजे आपण जर बघितलं की जो चुना पत्थर आहे, संगमरमर दगडाचा जो ताजमहाल आहे, हा ताजमहालाचं बांधकाम सुद्धा नाग लोकांनीच केलेलं आहे. तर हे म्हणजे संगमरमर दगडांच्या चुना पत्थरच्या पांढऱ्या शुभ्र पत्थरांच्या बुद्ध मूर्त्या, आणि त्या बुद्ध मूर्त्या पहिल्यांदा जर कोणी निर्माण केल्या असेल तर ते सातवाहन नागराजांनी बौद्ध राजांनी निर्माण केलेल्या आहे. आणि ह्या संगमरमर दगडांचे महास्तूप महाविहार आणि त्या संगमरमर दगडांच्या बुद्ध मूर्त्या सुद्धा सातवाहन नागराजांनीच त्याची सुरुवात केलेली आहे. अलीकडे जैनांनी आणि नंतर मग मुस्लिमांनी ताजमहाल हे संगमरमर दगडामध्ये केलेलं आहे. तर अमरावती बुद्ध मूर्ती कला केंद्राचं
किंवा बुद्ध मूर्तीचं, महास्तूपाचं, महाविहाराचं विशेष म्हणजे ते संगमरमर दगडामध्ये निर्मित आहे. म्हणजे आंध्र प्रदेशामध्ये ज्या काही बुद्ध मूर्त्या किंवा बौद्ध स्तूप आणि विहाराचे अवशेष प्राप्त होतात ते तुम्हाला पांढरे शुभ्र संगमरमर दगडामध्येच प्राप्त होत असतात. तर या ठिकाणी दक्षिण भारतामध्ये ज्या अमरावतीच्या परिसरामध्ये जे अमरावती बुद्ध मूर्ती कला केंद्र किंवा अमरावती मूर्ती कला शैली जी प्रसिद्ध होती जम्बूद्वीपामध्ये, त्यापैकी याच आंध्र प्रदेशामध्ये नागार्जुन कोंडा असेल, अमरावती असेल किंवा गोली असेल, बोधन असेल किंवा फणीगिरी असेल, जगय्या पेठ असेल किंवा निग्रराज पल्ली असेल, आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक नगर, प्राचीन नगर धम्मनगर सोडलं तर त्या ठिकाणी म्हणजे तेर नावाचं हे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रात, तर त्या ठिकाणी सुद्धा सातवाहनांच्या संगमरमर दगडांच्या बुद्ध मूर्त्या आणि महास्तूपांचे अवशेष प्राप्त झालेले आहे. तर अशा पद्धतीनं अमरावती बुद्ध मूर्ती कला केंद्रही होतं, अमरावती मूर्ती कला शैली होती, आणि अमरावती हे प्राचीन बौद्ध विद्यापीठही होतं, आणि प्राचीन धान्य कटक नावाचा एक महास्तूप त्या ठिकाणी सम्राट अशोकाने त्याची सुरुवात केली होती. नंतर सातवाहन वाकाटक नागराजांनी त्याची भरभराट केलेली आपल्याला दिसतात. तर ही मथुरा, गांधार आणि अमरावती मूर्ती बुद्ध मूर्ती कला शैली, तर आपल्या नंतरच्या कालखंडामध्ये पाल शैली असेल किंवा मंगुप्त शैली असेल आणि चोला शैली असेल, तर त्यांनी सुद्धा नंतर बुद्ध मूर्ती आणि बोधिसत्वाच्या मूर्त्या नंतर तयार केलेल्या आहे. तर अमरावती हे जम्बूद्वीपामध्ये सातवाहन नागराजांच्या काळामध्ये यासाठी प्रसिद्ध होतं की आज जर ताजमहाल आपण जो बघतो, ताजमहालापेक्षाही सुंदर, म्हणजे ताजमहाल तर ही बौद्ध महास्तूपाची नक्कलच आहे. म्हणजे आज जो तुम्हाला ताजमहाल दिसतो तर हा ताजमहाल म्हणजे त्यावेळेच्या अमरावतीच्या महास्तूपाची, संगमरमर महास्तूपाची ती नक्कल आहे. तर एवढा जगप्रसिद्ध तो महास्तूप होता अमरावती आंध्र प्रदेशला, तर तो नष्ट केला गेलेला आहे, ब्राह्मणवाद्यांनी तो नष्ट केलेला आहे. तर या अमरावती आंध्र प्रदेशामध्ये भगवंताचा दंतधातू प्राप्त झालेला आहे. अमरावतीच्याच बाजूला असलेलं घंटाशाला या ठिकाणी महास्तूप आहे. भट्टी प्रोलो असेल किंवा याच अमरावती ही सध्याला विजयवाड्यापाशी आहे आंध्र प्रदेशामध्ये, आणि सध्याला ती आंध्र प्रदेशाची राजधानी आहे अमरावती. तर या अमरावतीला अक्काना मंदाना किंवा उंडावली किंवा मोगलराजपुरम या बौद्ध गुफा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसतात अमरावती विजयवाड्याला. तर त्याचप्रमाणे बौद्ध साहित्यामध्ये दीपंकर सम्यक संबुद्धाची जी तापस्तुमेत जी घटना आहे ती सुद्धा अमरावती आंध्र प्रदेश या ठिकाणीच घडलेली आहे, हे आपण इतिहासामध्ये ऐकत असतो. तर देवांचा राजा, मी माझ्या शालेय जीवनामध्ये जेव्हा कुठला वर्तमानपत्र घ्यायचो तर वर्तमानपत्रामध्ये शब्दकोडे असायचे, आणि त्या शब्दकोड्यांमध्ये ते माझ्यासाठी खूप सोपं शब्दकोड होतं. कोणतं तर देवाचा राजा इंद्राची राजधानी कोणती, देवाचा राजा इंद्राची राजधानी कोणती, तर हे शब्दकोड्याचं उत्तर यायचं अमरावती. तर ते मी पटकन लिहायचो अमरावती. परंतु नंतर मात्र हा देवांचा राजा इंद्रांची ती अमरावती नसून ती सातवाहन नागराजांची राजधानी, बौद्ध राजांची राजधानी अमरावती नगरी होती. लेकिन नंतर मात्र प्रतिक्रांतीच्या नंतर सातवाहन नागराजांची धम्म नगरी म्हणजे सातवाहन राजांची राजधानी म्हणजे अमरावती होतं आंध्र प्रदेशातील. तर नंतरच्या प्रतिक्रांतीनंतर ते देवाचा राजा इंद्राची राजधानी म्हणून त्याचा अपप्रचार केलेला आपल्याला दिसतो. तर हे अमरावती हे प्राचीन बौद्ध नगर होतं, प्राचीन बौद्ध विद्यापीठ होतं, आणि ते संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये प्रसिद्धीच होतं. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा बाभुळगाव तालुक्यामध्ये राणी अमरावती नावाचं एक गाव सुद्धा आहे, राणी अमरावती. तर आपल्याला माहित आहे की या महाराष्ट्रामध्ये या जगातील, या भारतातील पहिली महिला शासिका नागनिका राणी झालेली आहे. कदाचित त्या नागनिका राणीवरूनच राणी अमरावती हे नाव पडलेलं असावं. तर नुकताच 2025 मध्ये गेल्या वर्षीच या राणी अमरावती पासून बाभुळगाव तालुक्यामध्येच
चंद्रभागा नदीच्या त्या काठावर सातवाहन काळातील बौद्ध स्तूपांचे अवशेष पाचखेड या गावी प्राप्त झालेले आहे. त्यामुळे राणी अमरावती आणि पाचखेडचा निश्चितच संबंध आहे. ती सातवाहन राणीच असेल, बौद्ध राणी, म्हणून त्याचं नाव राणी अमरावती आहे हे निश्चितपणे सांगता येतं. तर हे सातपुडा आपल्या ज्या म्हणजे प्राचीन बौद्ध विद्यापीठ, प्राचीन महास्तूप जे जम्बूद्वीपामध्ये प्रसिद्ध होतं, अमरावती महास्तूपाचं ज्याप्रमाणे ताजमहालाप्रमाणे, तर ते अमरावतीचा महास्तूप एवढा प्रसिद्ध होता जम्बूद्वीपामध्ये की आपल्या नाग विदर्भामध्ये, कारण या महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हणजे याच नाग विदर्भामध्ये सुद्धा सातवाहन नागराजांची सत्ता होती आणि त्यामुळे सातवाहन नागराजांनीच या नाग विदर्भामध्ये सुद्धा अमरावती नगराची स्थापना केली जाऊ शकत असते, कारण सातवाहनांची सत्ता महाराष्ट्र आणि साऊथ इंडियामध्ये सुद्धा होती. तर हे नाग विदर्भातील आपल्या महाराष्ट्रातील म्हणजे नाग विदर्भातील प्रदेशातील हे सातपुडा पर्वतरांगाच्या ठिकाणी हे अमरावती नगर आहे. तर अमरावती हा शब्द स्त्रीलिंगी शब्द आहे. ज्याप्रमाणे बुद्धाच्या काळामध्ये अचिरावती नदी किंवा हिरण्यवती नदीचा उल्लेख आपल्या बौद्ध साहित्यामध्ये दिसतो, तर त्याचप्रमाणे हे अमरावती हे, आणि आपण मिलिंद प्रश्न ग्रंथ जर वाचला तर त्याच्यामध्ये अमरा नारीचा उल्लेख आपल्याला दिसतो. तर अमरावती, काही लोक म्हणतात अमरावती नाव हे उमरावती किंवा उमराची झाडं असल्यामुळे त्याच्यामुळे ते झालेलं आहे. ही रॉंग गोष्ट आहे. अनेक लोक अपप्रचार करतात ना, दिसतात की अमरावती हे जे नाव पडलेलं आहे उमरावती आधी होतं, उमराच्या जास्तीत जास्त झाडांमुळे ते नाव पडलेलं आहे. ही खोटी गोष्ट आहे, कारण अमरावती नावाचं प्राचीन बौद्ध विद्यापीठ आंध्र प्रदेशामध्ये होतं, त्याच्यावरूनच महाराष्ट्रामध्ये नाग विदर्भामध्ये हा जिल्हा झालेला आहे. उमराच्या झाडाशी त्याचा काही संबंध नाही. तर ही अमरावती, ज्याला आपण मराठीमध्ये आंब्याचं जर वण असेल तर आपण अमराई म्हणतो, तर आम्र हा शब्द आपला आम्रपालीशी सुद्धा संबंधित आहे. आम्रपाली हा शब्द संस्कृत आहे आम्रपाली, पण पालीमध्ये त्याला अंबपाली म्हणतात आणि एकेरी भाषेमध्ये अंबे, अंबा सुद्धा असं आम्रपालीलाच म्हटलं जात असतं. तर 26 जून 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रथम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा जो देवीच्या दर्शनासाठी नव्हता, तर आपल्या आयुष्यातील प्रथम मंदिर सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना सोबत घेऊन 26 जून 1927 ला हा अंबादेवी मंदिर सत्याग्रह अमरावती या नाग विदर्भामध्येच केलेला आहे. तर त्यावेळी डॉक्टर पंजाबराव देशमुख असेल किंवा दादासाहेब खापर्डे हे सुद्धा सहकारी होते. या अंबादेवी मंदिराच्या सत्याग्रहामध्ये केवळ 6 लोक तयार झाले होते. या अमरावतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 2 भेटी झालेल्या आहे. एक भेट 26 जून 1927 ला आणि दुसरी भेट 4 मे 1936 ला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 मे 1936 ला सेवाग्राम वर्धेला आले होते, 1 मे 1936, आणि नंतर ते सेवाग्राम वर्धेवरूनच अमरावतीला 4 मे 1936 ला आलेले आहे. वर्धेला बाबासाहेबांच्या जशा 2 भेटी झाल्या त्याचप्रमाणे 2 भेटी अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा झालेल्या आहे. तर वर्धा जिल्ह्यामध्ये सेवाग्राम वर्धा आणि पुलगाव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वर्धा जिल्ह्यामध्ये 2 भेटी आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा 2 भेटी झालेल्या आहे. तर या अमरावती हे जे नाव आहे हे अमरावती नाव बुद्धिस्ट नाव आहे. अमरावती नाव हे प्राचीन बौद्ध विद्यापीठाचं नाव आहे. अमरावती नाव हे ऐतिहासिक बुद्धिस्ट नाव आहे. परंतु अलीकडे मात्र अमरावती या जिल्ह्याचं नाव बदलवून अंबानगरी ठेवण्याचं काही लोक षडयंत्र करताना दिसतात. कारण अमरावती नाव हे प्राचीन बौद्ध नाव आहे, त्यामुळे काही लोक अमरावती नाव हे बदलण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यासाठी अमरावतीकर लोकांनी जागरूक असणं अत्यंत गरजेचं आहे. तर या अमरावती जिल्ह्यामधील वर्धा नदीच्या काठावर असलेलं सगळ्यात महान आणि प्राचीन बौद्ध स्थळ, जिला हल्लूर सभ्यता म्हणून सुद्धा ओळखले जाते, हल्लूर सभ्यता म्हणून सुद्धा ओळखले जाते. तर असं अमरावती जिल्ह्यातील अत्यंत प्राचीन आणि महत्वपूर्ण प्राचीन बौद्ध स्थळ म्हणजे कौंडिन्यपूर. तर हे कौंडिन्यपूर वर्धा नदीच्याच काठावर आहे.
आपणा सर्वांना माहित आहे की बौद्ध लेण्या असेल किंवा बौद्ध महास्तूप असेल किंवा प्राचीन महाविहार असेल हे नदींच्याच तीरांवर काठांवर असतात. तर अशाच प्रकारे वर्धा नदीच्याच काठावर असलेलं हे प्राचीन बौद्ध स्थळ म्हणजे अमरावती जिल्ह्यातील प्रमुख प्राचीन बौद्ध स्थळ म्हणजे कौंडण्यपूर. तर आपल्याला कौंडिन्य हा शब्द जर आपण उच्चारला तर आपल्याला माहित आहे की अज्ञात कौंडिन्य भगवान बुद्धांच्या 5 शिष्यांपैकीचा जो प्रथम शिष्य म्हणजे 5 भिक्खूंपैकी पहिल्यांदा ज्यांना बुद्ध धम्म लवकर लक्षात आला तर तो म्हणजे कौंडिन्य. 5ही भिक्खूंना बौद्ध धम्म पण कौंडिन्य भिक्खूंना भगवंताचा प्रथम उपदेश लवकर लक्षात आला. तर कौंडिन्य हा एक महान भिक्खू होता आणि आपल्याला माहित आहे की राजा शुद्धोधन वयाच्या 8 वर्षी सिद्धार्थ गौतमाच्या विद्यारंभाला सुरुवात करतात शिक्षणाला. तर त्यावेळी 8 ब्राह्मणांची विद्वानांची निवड करत असतात. तर त्यावेळी या 8 ब्राह्मणांपैकी कौंडिन्य नावाचा एक ब्राह्मण सुद्धा असतो आणि सिद्धार्थ गौतमाच्या नामकरणाच्या वेळी सुद्धा कौंडिन्य हा उपस्थित असतो. आणि नंतर आपल्याला माहित आहे की जे राजगृह आणि उर्विलाच्या जंगलामध्ये सिद्धार्थ गौतमाची सेवा ज्या 5 लोकांनी केलेली आहे त्याच्यापैकी हा कौंडिन्य असतो, परिव्राजक असतो. आणि शांततेची वार्ता जी राजगृहामध्ये असताना सिद्धार्थ गौतमाला दिली जाते त्याच्यामध्ये सुद्धा शांततेची वार्ता देण्यामध्ये जे 5 परिव्राजक असतात तर त्याच्यामध्ये कौंडिन्य सुद्धा असतो. तर कौंडिन्य हा तथागत भगवान बुद्धांच्या नंतर प्रथम अर्हत भिक्खू कोण, तथागत बुद्धांचा प्रथम शिष्य भिक्खू कोण, तथागत बुद्धांचा प्रथम शिष्य भिक्खू कोण आणि प्रथम अर्हत भिक्खू कोण, तर कौंडिन्य हाच अर्हत भिक्खू होय. कौंडिन्याला अज्ञात कौंडिन्य यासाठी सुद्धा म्हटलं जातं की बौद्ध साहित्यामध्ये कौंडिन्य हा अर्हत भिक्खू अज्ञातवासात राहत होता. असा बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख आहे की तो 12 वर्ष हिमालयाच्या घनदाट अरण्यामध्ये सुद्धा राहिलेला आहे. अज्ञातपणात म्हणजे अज्ञातवासात तो जास्तीत जास्त राहिलेला आहे म्हणून त्यांना अज्ञात कौंडिन्य सुद्धा म्हणतात. या कौंडिन्य भिक्खूंचं ते ठिकाण म्हणजे वर्धा नदीतील वर्धा. कारण बुद्धाच्या काळामध्ये असिक महाजनपद आणि महाकोसल जनपदाच्या सीमेवर असलेलं आजचं ते अमरावती जिल्ह्यातील हे कौंडिन्यपूर ठिकाण आहे. तर कौंडिन्य भिक्खूंच्या अस्थी सुद्धा आता भारतामध्ये प्राप्त झालेल्या आहे. सांची महास्तूपापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेलं सोनारी नावाचं एक गाव आहे. या सोनारी नावाच्या गावामध्ये कौंडिन्य भिक्खूंच्या शारीरिक अस्थिधातू कलशमध्ये प्राप्त झालेले आहे. सध्या त्या अस्थिधातू लंडनच्या संग्रहालयामध्ये ठेवलेले आहे. तर आपल्याला माहित आहे की तथागत भगवान बुद्धांनी ज्या 5 भिक्खूंना प्रथम धम्माचा उपदेश केला आणि सारनाथ वाराणसीला आणि त्यानंतर ते 5ही भिक्खूंना धम्म प्रचार आणि प्रसारासाठी 4ही दिशेनं वेगवेगळ्या दिशेनं पाठवण्यात येतं. त्याच्यापैकी हा अज्ञात कौंडिन्य नावाचा अर्हत भिक्खू सुद्धा असतो. तर हा अज्ञात अर्हत कौंडिन्य भिक्खू हा आपल्या या महाराष्ट्रामध्ये नाग विदर्भामध्ये वर्धा नदीच्या तीरावर आज ज्या ठिकाणी कौंडिन्यपूर शहर आहे, वर्धा नदीच्या ठिकाणी जे नगर आहे, तर कौंडिन्यपूर हे त्या काळामध्ये घनदाट जंगलाचं ठिकाण होतं आणि त्या ठिकाणी अज्ञात कौंडिन्य अर्हत भिक्खूंनी या कौंडिन्यपूरला वर्षावास केलेला आहे. त्याच्यावरूनच त्याचं नाव कौंडिन्यपूर हे झालेलं आहे. आणि म्हणूनच नंतर महान सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये आणि सातवाहन वाकाटक नागराजांनी त्या ठिकाणी कौंडिन्य भिक्खू अर्हत भिक्खूंच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी तिथे स्तूपही बांधलेला आहे. तिथे सातवाहन आणि मौर्य काळातील विटा सुद्धा प्राप्त झालेला आहे. तर कौंडिन्य भिक्खूंच्या स्मरणार्थ तर त्या ठिकाणी 84,000 महास्तूपांपैकीचा एक महास्तूप, त्याच्या विटा, त्याचे अवशेष आपल्याला सध्याला पाहायला मिळतात. आणि अर्धे अधिक कौंडिन्यपूरचे अवशेष हे नागपूरच्या संग्रहालयामध्ये ठेवलेले आहेत. तर कौंडिन्य हा जो भिक्खू आहे, तर आपण सुत्त निपातामध्ये धनीय सुत्त जर घेतलं तर धनीय सुत्तामध्ये जो धनीय नावाचा श्रेष्ठी असतो, एक कौंडिन्य नगर हे विदेह, मिथिला, उत्तर भारतामध्ये, बिहारमध्ये सुद्धा आहे. त्याचा उल्लेख सुत्त निपातामध्ये दिसतो.
दुसरी गोष्ट, सम्राट कनिष्काचा जो रब्बातक शिलालेख आहे, रब्बातक शिलालेख सम्राट कनिष्क बौद्ध राजांचा जो अफगाणिस्तानला प्राप्त झालेला आहे, त्यामध्ये सुद्धा या कौंडिन्य नगराचा उल्लेख आहे. आपल्या महाराष्ट्रामध्येच पुणे जिल्ह्यामध्ये कोंढणपूर नावाचं आणखी एक ठिकाण आहे, किंवा कोंढाणा किल्ला, किंवा जगप्रसिद्ध कोंढाणे बुद्धलेणी जे रायगड जिल्ह्यात आहे, कर्जत जवळ. तर हे कोंढाणे किल्ला, कोंढाणे बुद्धलेणी, तर किंवा कोंढणपूर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. तर हे कौंडण्य भिक्खूंचाच अपभ्रंश आहे. आपण दक्षिण भारतामध्ये पाहत असतो, अण्णा हे विशेषण लावतात लोक, अण्णा अण्णा म्हणून. तर अण्णा हे विशेषण कौंडी अण्णा, कौंडिन्या, कौंडी अण्णा याच्यावरूनच ते प्राप्त झालेलं आहे. तर महाकोसल महाजनपद आणि असिक महाजनपद याच्या सीमेवर ही कौंडण्यपूर प्राचीन बौद्ध नगर होतं. तर हे कौंडण्यपूर ज्या वर्धा नदीच्या तीरावर आहे, तर वर्धा हे नाव ब्रिटिशांनी दिलेलं आहे. प्राचीन पाली नाव आहे वरदा, वरदा. तर भगवान बुद्धांच्या 11 प्रकारच्या मुद्रा आहे, जशी धम्मचक्र मुद्रा, अंजली मुद्रा. तर तशाच प्रकारे भगवान बुद्धांच्या 11 मुद्रांपैकी वरद मुद्रा किंवा वरदा मुद्रा, वरद मुद्रा बुद्धांची आहे. वरद मुद्रा किंवा तिला वरदा मुद्रा असं म्हणतात. तर बुद्धांच्याच एका मुद्रेचं नाव वरदा मुद्रा आहे. तर या कौंडण्यपूरला जे महास्तूपांचे काही अवशेष आणि नालंदाच्या विटाप्रमाणे विटा त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहे. तर डॉक्टर दीक्षित यांनी 1962 ते 1964 ला त्या ठिकाणी सर्वप्रथम उत्खनन केलेलं आहे. तर या कौंडण्यपूर अमरावतीला मौर्य पूर्व काळातील सुद्धा अवशेष प्राप्त झालेले, म्हणजे मौर्य काळाच्या पूर्वीचे सुद्धा अवशेष प्राप्त झालेले आहे. मौर्य काळातील अवशेष प्राप्त झालेले आहे. सातवाहन नागराजे आणि वाकाटक नागराजांचे सुद्धा अवशेष प्राप्त झालेले आहे. तर त्या ठिकाणी महास्तूपांच्या विटा, भाजलेल्या विटा असेल, किंवा मातीचे भांडे असेल, नाणी असेल, सिक्के असेल, मणी असेल, किंवा केसर असेल, तांदूळ, गहू, वाटाणा आणि हरभरा याचे सुद्धा त्या ठिकाणी अवशेष प्राप्त झालेले आहे. संपूर्ण अवशेष आपल्याला नागपूरच्या संग्रहालयामध्ये आपल्याला ते दिसतात. आणि म्हणून कौंडण्यपूरचे जे टिकाडा आहे त्याचं उत्खनन रोखल्या गेलेलं आहे. जर त्या ठिकाणी प्रामाणिकपणे जर कौंडण्यपूरला उत्खनन केलं तर नक्कीच त्या ठिकाणी आणखी बौद्ध अवशेष प्राप्त होऊ शकतात. अलीकडेच सकाळ पेपरमध्ये छापून आलेलं होतं की अलीकडेच कौंडण्यपूरला बुद्धांच्या 2 ध्यान मुद्रा सुद्धा काळ्या पाषाणातील प्राप्त झालेल्या आहे. डबे असं म्हणून एक कुटुंब आहे कौंडण्यपूरला. सकाळ पेपरमध्ये ती न्यूज आलेली आहे की कौंडण्यपूरला बुद्ध मूर्त्या, ध्यान बुद्ध मूर्त्या सुद्धा प्राप्त झालेल्या आहे. तर असा हा कौंडण्यपूर हे अमरावती जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचं अज्ञात कौंडिन्य, भगवान बुद्धांचा प्रथम शिष्य अज्ञात कौंडिन्य भिक्खूंची ती प्राचीन नगरी म्हणजे कौंडिन्यपूर होय. या अमरावती नागविदर्भातील दुसरं महत्वाचं ठिकाण म्हणजे सालबर्डी नावाचं हे ठिकाण. तर हे सालबर्डी हे ठिकाण सातपुडा पर्वतरांगाच्या अत्यंत शेवटच्या टोकापाशी हे सालबर्डी ठिकाण आहे. सालबर्डी हे ठिकाण गंगा माडू नदीच्या संगमावर आहे. मी तुम्हाला आताच सांगितलेलं आहे की बौद्ध लेण्या, महास्तूप आणि महाविहार हे नदी काठीच असतात आणि ते एक प्रकारे सीमाभूमी, प्रवज्जाभूमी आणि प्रवारणाभूमी सुद्धा असतात. ज्या ठिकाणी नदींचा संगम असतो त्या ठिकाणी भिक्खूंची प्रवज्जा उपसंपदा केली जात असते. तर आज जे सालबर्डी ठिकाण आहे हे मोर्शीपासून 8 किलोमीटर अंतरावर आहे आणि ते वर्धा, अमरावती आणि मध्य प्रदेश या सीमेवर ते ठिकाण आहे. त्यामुळे अमरावतीचा आणि सालबर्डीचा खूप मोठा संबंध आहे. तर सातपुडा पर्वतरांगाच्या शैलीमध्ये, कुशीमध्ये असलेलं सालबर्डी हे पर्वतीय एक शृंखला आहे आणि हे सालबर्डी ठिकाण अवंती महाजनपदाचा एक हिस्सा होता. बुद्धाच्या काळामध्ये जे काही 16 महाजनपद होती त्यापैकीच अवंती महाजनपद हे मध्य प्रदेशमध्ये होतं. मध्य प्रदेश त्याला आपण न म्हणता ते बुद्ध प्रदेशच होता, कारण सर्वाधिक महास्तूप सम्राट अशोकांनी मध्य प्रदेशालाच बांधले होते.
15 वर्ष ते उज्जैन अवंतीला राहिलेले होते. तर बुद्धाच्या काळामध्ये 16 महाजन पदापैकीच अवंती महाजन पद होतं आणि बुद्धाच्याच काळामध्ये या अवंती उज्जैन महाजन पदाचा जो राजा होता चंड प्रद्योत राजा, तर चंड प्रद्योत राजा आणि याच अवंती महाजन पदामध्ये बुद्धांचा शिष्य महाकात्यायन भंतेजी सुद्धा हे अवंती महाजन पदातलेच होते. बुद्धाच्या काळातच अवंती महाजन पदामध्ये बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार झालेला होता. तर नंतर मौर्य काळामध्ये जी तिसरी धम्मसंगीती मोगलीपुत्र तीस अर्हत भिक्खूंच्या नेतृत्वामध्ये पाटलीपुत्र पटण्याला अशोकाराम महाविहारामध्ये जी धम्मसंगीती तिसरी धम्मसंगीती भरवण्यात आली होती, तर त्या धम्मसंगीतीमधून महान सम्राट अशोक राजांनी अर्हत भिक्खू महादेव महास्तवीराला अर्हत भिक्खू महादेव महास्तवीराला या अवंती महाजन पदामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता पाठवण्यात आलं होतं. तर हा अर्हत महादेव महास्तवीर भिक्खू हा अवंती महाजन पदामधील, ज्याला महिष मंडल किंवा महिष्मती म्हटलं जातं, जसं की महिष्मती आपण ऐकतो की महिष्मती हे बाहुबली सिनेमामध्ये काल्पनिक शहर दाखवलं आहे, परंतु महिष्मती सध्याला मध्य प्रदेशमध्ये महेश्वर या नावाने ओळखला जातो. तर महेश्वर, महिष्मती आणि अवंती महाजन पदामध्ये म्हणजे आजच्या संपूर्ण मध्य प्रदेशामध्ये अर्हत भिक्खू महादेव महास्तवीर या सम्राट अशोकांनी पाठवलेल्या बौद्ध भिक्खूंनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. तर हा अर्हत महादेव म्हणून लोक म्हणायचे तिवार नमन करा भन्ते अर्हत महादेव, तिवार नमन करा भन्ते अर्हत महादेव. अर्हत महादेव हा कुठला शिव भोला शंकर नसून सम्राट अशोकांच्या कालखंडातील अर्हत महादेव महास्तवीर भिक्खू आहे. ज्या अर्हत महादेव महास्तवीर भिक्खूंनी महामहेंद्र भन्तेजीला चिवर दिलेलं होतं आणि अशा प्रकारे या अवंती महाजन पदाचा हिस्सा असलेलं हे सालबर्डी ठिकाण, साल हा शब्द पाली आहे, संस्कृत शब्द शाल आहे. तर आपल्याला माहित आहे बुद्धाचा जन्म सिद्धार्थ गौतमाचा जन्म आणि बुद्धाचं महापरिनिर्वाण हे साल वृक्षाखाली झालेलं आहे. आणि साल वृक्ष हे संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये त्या काळी होते, आता ते नष्ट झालेले आहे. तर आजही मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या जंगलामध्ये साल वृक्ष आपल्याला दिसतात. नाग आदिवासी लोक आजही साल वृक्षाची पूजा करत असतात. तर साल वृक्ष हे सालबर्डीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होती, आता ती नष्ट झालेली आहे. साल वृक्षांनी वेढलेला बरड म्हणजे सालबर्डी हे ठिकाण प्रसिद्ध होतं. आणि अशा प्रकारे सालबर्डी या ठिकाणी जो अर्हत महादेव महास्तवीर नावाचा जो भिक्खू आहे, मौर्यकालीन भिक्खू, यांनी सालबर्डी या ठिकाणी वर्षावास केलेला होता. आणि म्हणून अर्हत महादेव महास्तवीराची ती भूमी सालबर्डी, ज्या ठिकाणी वर्षावास भूमी होती, सीमाभूमी होती आणि प्रवच्या भूमी होती. आणि म्हणून सालबर्डी हे बौद्ध भिक्खूंच्या प्रचार आणि प्रसाराचं मोठं धम्म प्रचाराचं केंद्र होतं आणि ती अर्हत महादेव महास्तवीर भिक्खूंची वर्षावास भूमी होती. हजारोच्या संख्येनं या सालबर्डीला बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी राहायचे. आणि म्हणून अर्हत महादेव महास्तवीर भिक्खूंच्या स्मरणार्थ महान सम्राट अशोकांनी 84,000 महास्तूपापैकीचा एक महास्तूप, त्याचे अवशेष तुम्हाला मुक्ताई लेणी डोंगरावर सालबर्डीला दिसेल. म्हणजे सालबर्डीला प्राचीन बौद्ध महास्तूप 84,000 महास्तूपापैकीचा एक स्तूप मौर्य राजाचा म्हणजे सम्राट अशोकाचा सालबर्डीला होता. तर अशा पद्धतीनं या अवंती महाजन पदाचं एक विशेष महत्व म्हणजे हे अवंती महाजन पदामध्ये अवंती महाजन पदाचा हिस्सा म्हणून जे सालबर्डी प्राचीन बौद्ध स्थळ आहे, तर या अवंती महाजन पदामध्ये जी महान सम्राट अशोकाची महाराणी विदिशा देवी, बौद्ध राणी, संघमित्रा, महामहेंद्र आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म सुद्धा अवंती महाजन पदामध्ये म्हणजे मध्य प्रदेशामध्ये झालेला आहे. तर त्याचप्रमाणे हे जे महेश्वर किंवा जे प्राचीन महिष्मती होती, ही अवंती उज्जैनची राजधानी होती. तर अशा प्रकारे इंदोरचे होळकर असेल म्हणजे होळकर घराण्यांनी या महिष्मती, महेसरला आणि इंदोरला त्यांची सुद्धा शासन होतं. तर हे होळकर घराणं सुद्धा नाग लोकच होते.
तर सालबर्डीला एकूण 12 बुद्धिस्ट लेण्या आहे. सालबर्डीला एकूण 12 बुद्धिस्ट लेण्या आहे, पण त्याच्यावर आता अतिक्रमण झालेलं आहे. आणि सालबर्डीच्या लेण्या ह्या सातवाहन, वाकाटक आणि गुप्त या 3 बौद्ध राजांनी निर्माण केलेले आहे. तर साल वृक्ष, सालबर्डीला महास्तूपांचे अवशेष सुद्धा आहे आणि सालबर्डीला 12 बुद्धिस्ट लेण्या आहे. तर या अवंती महाजनपदामध्ये ज्या अरहत महादेव महास्तवीर नावाच्या अरहत भिक्खूंनी, मौर्य काळातील भिक्खूंनी, तर या सालबर्डीला त्यांनी वर्षावास केला होता. तर त्याचप्रमाणे सातपुडा पर्वतरांगेमध्ये आणखी एक अवंती महाजन पद म्हणजेच जे मध्य प्रदेश आहे या ठिकाणी नागद्वार पचमढी ठिकाण आहे. तर नागद्वार पचमढीला सुद्धा अरहत महादेव महास्तवीर या भिक्खूंनी वर्षावास केलेला आहे. म्हणून महाराष्ट्रातील लोक लहान महादेव न मोठा महादेव म्हणतात. लहान महादेव सालबर्डीच्या याला म्हणतात आणि मोठा महादेव नागद्वार पचमढीला म्हणतात. तर तो लहान महादेव नाही, मोठा महादेव नाही, तर तो सम्राट अशोकाने पाठवलेला अरहत महादेव नावाचा बौद्ध भिक्खू आहे, महातेरो आहे. तर या अरहत महादेव महास्तवीर नावाच्या बौद्ध भिक्खूने सालबर्डीला आणि नागद्वार पचमढीला सुद्धा दोनही ठिकाणी वर्षावास केलेला होता. आणि आजही सालबर्डीला सुद्धा महास्तूप आणि बुद्ध लेणी आहे. तर त्याचप्रमाणे नागद्वार म्हणजे नागलोकांचं द्वार, तर नागलोकाशी संबंधित आहे ते. तर त्या ठिकाणी आजही 5 बुद्ध लेणी आहे, म्हणून त्याला पचमढी म्हणतात. आणि भगवक नावाच्या भिक्खूचा अभिलेख सुद्धा नागद्वार पचमढीला 5 बुद्ध लेणी आहे गुप्त काळातील, म्हणून त्याला पचमढी म्हणतात. पांडवाशी त्याचा काही संबंध नाही. तर नागद्वार पचमढीला सुद्धा सम्राट अशोकांनी 84,000 महास्तूपापैकीचा एक महास्तूप, 84,000 जे महास्तूप जम्बूद्वीपात सम्राट अशोकांनी बांधलेले होते त्यापैकीचा एक महास्तूप नागद्वार पचमढीला आहे. आणि त्या ठिकाणी 5 बुद्ध लेण्या सुद्धा आहे. तर नागद्वार पचमढी आणि सालबर्डी हे अरहत महादेव महास्तवीर भिक्खूंची बौद्ध धम्माची ती प्रचाराची केंद्र होते. तर अशा प्रमाणे एक सेम गोष्ट आपल्याला जाणवते की आपण सालबर्डीला गेलं तर मुक्ताई लेणीच्या वरती आपल्याला महास्तूपांचे अवशेष दिसतात आणि बुद्ध मूर्ती दिसतात. तर त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे सालबर्डीला बुद्ध लेणीच्या वरता आपल्याला महास्तूपाचे अवशेष दिसतात, तर त्याचप्रमाणे नागद्वार पचमढीला सुद्धा बुद्ध लेणीच्या वरतीच आपल्याला महास्तूपांचे विटांचे अवशेष दिसतात. तर ह्या सालबर्डीच्या लेण्या साना पत्थर मध्ये आहे, म्हणजे खर्पाच्या दगडामध्ये बनलेल्या आहे. तर या सालबर्डीचे एक महत्व म्हणजे आपल्याला माहित आहे, वारकरी संप्रदायाचे पण आधी नाथपंथी होते. संत ज्ञानेश्वरांचे सर्वात मोठे बंधू, संत ज्ञानेश्वरांना दीक्षा देणारे संत निवृत्तीनाथ महाराज. तर हे महाराष्ट्रातील आळंदी पैठणचे आपेगावचे हे संत निवृत्तीनाथ महाराज नाथपंथी होते. आणि आपल्याला माहित आहे नाथपंथी, नवनाथपंथी आणि आदिनाथपंथी हे सर्व महायानी वज्रयानी भिक्खूंची उत्तरवर्ती शाखा आहे. बुद्ध धम्माचाच तो एक पंथ आहे. तर निवृत्तीनाथ महाराज यांनी ते नाथपंथी असल्यामुळे संत निवृत्तीनाथ महाराज हे सुद्धा सालबर्डीला आणि नागद्वार पचमढीला राहिलेले आहे. म्हणजे आज ज्या ठिकाणी सालबर्डीच्या ज्या काही बुद्ध लेण्या आहे, सालबर्डीच्या बुद्ध लेण्यामध्ये संत निवृत्तीनाथ महाराज इतिहास आहे. संत निवृत्तीनाथ महाराज यांनी सालबर्डीच्या बुद्ध लेणीमध्ये ध्यान केलेलं आहे आणि संत निवृत्तीनाथ महाराज यांनी नागद्वार पचमढीला सुद्धा बुद्ध लेणीमध्ये ध्यान केलेलं आहे. तर संत निवृत्तीनाथ महाराज हे नाथपंथी होते आणि त्यांनी काही काळ सालबर्डीच्या बुद्ध लेणीमध्ये त्यांनी वास्तव्य केले आहे. म्हणजे सालबर्डीला संत निवृत्तीनाथ महाराज राहिलेले आहे. हा इतिहास आहे, ही दंतकथा नाही आहे. आणि अशाच प्रकारे संत निवृत्तीनाथ महाराज हे नाथपंथी होते आणि नंतर त्यांनी आपल्या भावांना सोपान, मुक्ता आणि ज्ञानोबांना त्यांनी नाथपंथाची दीक्षा घेतली आणि मग नंतर ते वारकरी पंथामध्ये सम्मिलित झालेले आहे. तर आपण सालबर्डीला गेलं तर त्या ठिकाणी मुक्ताई डोंगर लेणी आहे. तर ही मुक्ताईचा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बौद्ध साहित्यामध्ये बुद्धाच्याच काळामध्ये थेरीगाथा ग्रंथामध्ये बुद्धांच्या एका शिष्या भिक्खुनींचं नाव मुक्ता होतं. मुक्ता नावाची भिक्खुनी थेरीगाथा बुद्धांच्याच काळामध्ये होते. तर ही मुक्ता कोण? तर मुक्ताई डोंगर जो आपला सालबर्डीला मुक्ताई लेणी दिसते,
तर ही मुक्ताई कोण, तर ही मुक्ता कोण, तर जो गोरखनाथ होता, गोरखनाथ हा महायानी वज्रयानी भिक्खूच आहे. तर या गोरखनाथाची शिष्या वज्रयोगिनी मुक्ता नावाची भिक्खुणी होती आणि ती नाथपंथी होती. आणि नाथपंथ हा बुद्धिस्ट पंथ होता, मी यापूर्वी सांगितलेलं आहे. तर आज सालबर्डीला जी काही मुक्ताई डोंगर लेणी आहे, तर मुक्ता ही कोण आहे, तर वज्रयोगिनी नाथपंथी बौद्ध भिक्खुनीच आहे. आणि तिचं परिनिर्वाण म्हणजे तिचं निधन सुद्धा सालबर्डीलाच झालेलं आहे. तर तिच्या स्मरणार्थी लेणी आजही आपल्याला दिसतं. आणि निवृत्तीनाथ हे नाथपंथी असल्यामुळे आणि मुक्ता ही वज्रयोगिनी गोरखनाथाची शिष्या असल्यामुळे हेच नाव निवृत्तीनाथांनी आपल्या बहिणीसाठी, म्हणजे आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये संत मुक्ताबाई, तर हे मुक्ता हे बुद्धिस्ट भिक्खुनीचं नाव आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा प्रकारे सालबर्डी हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. आजही आपण अमरावती जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर बुद्धाच्या काळामध्येच जी मुक्ता नावाची भिक्खुनी होती, तर ही मुक्ता नावाच्या भिक्खुनीवरच आजही अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला मुक्तागिरी पर्वत दिसतो किंवा चंद्रपूरमध्ये मुक्ताई डोंगर दिसते. तर ही मुक्ता नावाची वज्रयोगिनी नाथपंथी भिक्खुनीच होती. आणि त्याचप्रमाणे या सालबर्डीमध्ये महानुभाव पंथ, महानुभाव हा शब्द पालीतील आहे, ज्यांना महान असा अनुभव झाला म्हणजे ज्ञान प्राप्ती झाली बोधी वृक्षाखाली, तर त्यालाच महानुभाव हा सर्वोच्च ज्ञानालाच महानुभाव असं म्हणत असतात. तर आपल्याला माहित आहे महानुभाव पंथ हा सुद्धा बुद्धिझमची एक उत्तरवर्ती शाखा आहे. तर त्यांचे संस्थापक चक्रधर स्वामी आणि नागदेवाचार्य. तर महानुभाव पंथाचं एक केंद्र म्हणून आता सालबर्डीकडे पाहिल्या जातं. तर सालबर्डीला चक्रधर स्वामी आणि त्यांचे जे शिष्य आहे नागदेवाचार्य, तर नागदेवाचार्य आणि चक्रधर स्वामी महानुभाव पंथ यांनी सालबर्डीच्या बुद्धलेणीमध्ये ध्यान साधना केली. पण चक्रधर स्वामी आणि नागदेवाचार्य त्यांचे शिष्य यांनी त्या सालबर्डीच्या बुद्धलेणीमध्ये ध्यान साधना केली, पण अतिक्रमण केलेलं नाही आहे. त्याचप्रमाणे या सालबर्डीच्या बुद्धलेणीमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज असेल, चक्रधर स्वामी असेल, नागदेवाचार्य असेल, मुक्ता नावाची भिक्खुणी असेल किंवा गोरखनाथ पंथी, आदिनाथ पंथी, नाथपंथी, महानुभाव पंथी, त्याचप्रमाणे अलीकडेच तुकडोजी महाराज यांनी सुद्धा सालबर्डीच्या बुद्धलेणीमध्ये ध्यान केलेलं आहे. परंतु या जेवढी काय मी सर्वांची नावं घेतलेली आहे, यांनी मात्र म्हणजे स्वतः चक्रधर स्वामी आणि निवृत्तीनाथ महाराज किंवा नागदेवाचार्य यांनी मात्र सालबर्डीच्या बुद्धलेणीवर अतिक्रमण केलं नव्हतं, कब्जा केलं नव्हतं, त्याला विकृत केलं नव्हतं, त्याचं ब्राह्मणीकरण केलं नव्हतं. म्हणजे चक्रधर स्वामींनी सुद्धा त्या बुद्धलेणीला काहीही केलं नव्हतं. त्यांनी फक्त ध्यान साधण्यासाठी त्याचा वापर सालबर्डी बुद्धलेणीचा केलेला होता. परंतु नंतर अलीकडील काही महानुभाव पंथ यांनी त्या बुद्धलेणीवर कब्जा केलेला आहे. तिथं पंचावतार मंदिर निर्माण केलेलं आहे. आजही तुम्ही पंचावतार मंदिर या सालबर्डीच्या बुद्धलेणीमध्ये जर तुम्ही तिथे गेले, त्याच्यावरती मंदिर बांधलं आहे. तिथं आजही कमळांच्या फुलामध्ये बुद्धाची मूर्ती आपल्याला दिसतं, म्हणजे पंचावतार मंदिर सालबर्डीला. आणि तिथेच आपल्याला चैत्य गवाक्ष सुद्धा आपल्याला प्रवेशद्वारावर दिसतं. आजही महानुभाव पंथांची लोक 8 आर्याचं अष्टविनय चक्र ते यूज करत असतात. तर या सालबर्डीला युआन श्वांग असेल यांनी 7व्या शताब्दीमध्ये त्यांनी भेट दिलेली आहे. सम्राट अशोकांनी 84,000 जे महास्तूप बांधले होते, त्यापैकीचा महास्तूप सालबर्डीला त्याचे अवशेष आजही आहे. तर स्वतः सम्राट अशोक, मोगली पुत्र तिस्स, अर्हत महादेव महास्तवीर यांनी सुद्धा सालबर्डीच्या महास्तूपाला भेट दिलेली आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की सम्राट अशोकांनी संपूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये 84,000 महास्तूप बांधली आणि त्या महास्तूपांना स्वतः सम्राट अशोकांनी आणि मोगलीपुत्र तिस्साने भेटी देऊन त्याचं उद्घाटन केलेलं आहे. म्हणून सम्राट अशोक, मोगलीपुत्र तिस्स आणि अर्हत महादेव महास्तवीर या तीनही भिक्खूंचा आणि सम्राट अशोकांची भेट या सालबर्डीच्या महास्तूपाला झालेली आहे. तर अशा प्रकारे नंतर वाकाटक, सातवाहन आणि गुप्त यांनी या सालबर्डीच्या बुद्धलेण्यांचं काम केलेलं आहे. आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाशिवरात्रीचा कार्यक्रम होतो आणि गुप्तकालीन महाविहार त्या ठिकाणी आज सालबर्डीला एक पांडव कचेरी म्हणून ओळखलं जातं. तर ती पांडव कचेरी नसून 5 भिक्खूंची, 5 पांडव जे सांगितले जातात पण ते 5 भिक्खूंची ते नाव पडलेलं आहे. तर ती पांडव कचेरी नसून गुप्त काळातील बुद्ध विहार आहे. त्या ठिकाणी बोधिसत्व पद्मपाणी, बोधिसत्व वज्रपाणी, चैत्य गवाक्ष आणि आमलक आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. अलीकडेच
सालबर्डीला काही बुद्ध मूर्त्या आणि बोधिसत्व पद्मपाणी वज्रपाणीच्या मूर्त्या सुद्धा प्राप्त झालेल्या आहे. या सालबर्डी बुद्धलेणीपासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर धारूळ नावाच्या बुद्ध गुफा आहे. भीमबेटकाप्रमाणे त्या ठिकाणी सुद्धा शैलचित्र प्राप्त झालेलं आहे. तर या अमरावती जिल्ह्यातील आणखी तिसरं महत्वाचं प्राचीन बौद्ध स्थळ म्हणजे अचलपूर. तर 1967 मध्ये भंडारा जिल्ह्यातील पवनी भंडारा जिल्ह्यातील जे पवनी प्राचीन बौद्ध स्तूपांचं ठिकाण आहे त्या ठिकाणी रामचंद्र नारायण वाकडीकर यांच्या शेतामध्ये एक ताम्रपट म्हणजे ताम्रपट सापडलेला आहे. त्याच्यावर अचलपूर या प्राचीन नगराचा उल्लेख आहे. म्हणजे पवनी भंडाऱ्याला जे ताम्रपट सापडलेलं आहे शेतीचं नांगर करत असताना, तर त्याच्यामध्ये अचलपूर या प्राचीन नगराचा उल्लेख आहे. तर अचलपूर ही वाकाटक नागराजांची ती नगरी होती अचलपूर. आणि आपल्याला माहित आहे की वाकाटक नागराजांनी अजंठा जगप्रसिद्ध जी लेणी आहे 16, 17 आणि 19 नंबरची अजंठा बुद्ध लेणी वाकाटक नागराजांनीच कोरलेली आहेत. तर वाकाटक नागराजांची नगरी म्हणजे अचलपूर हे शहर होतं. अजंठा लेणीमध्ये अचल मुनी स्थवीर असा एका भिक्खूंचा उल्लेख सुद्धा अजंठा बुद्ध लेणीमध्ये पाली धम्मलिपीमध्ये लिहिलेला आहे. अचल मुनी स्थवीर नावाचा एक बौद्ध भिक्खूंचं सुद्धा नाव आहे, ते अजंठा लेणीमध्ये उल्लेखित आहे. कारण अजंठा लेणी ही वाकाटक नागराजांच्या काळामध्ये कोरल्या गेलेली आहे आणि म्हणून अचलपूर आणि वाकाटक नागराजांचा संबंध आहे. त्यामुळे अचलपूरचाच हा अचल मुनी स्थवीर नावाचा बौद्ध भिक्खू होता. अचल मुनी बौद्ध भिक्खूंचं नाव आजही अजंठा बुद्ध लेणीमध्ये आपल्याला दिसतं पाली प्राकृत मध्ये अचल मुनी स्थवीर भिक्खू. तर ह्या वाकाटक कालीनच भिक्खू होता आणि वाकाटक कालीनच त्या अजंठा बुद्ध लेण्या आहे. आणि दुसरी गोष्ट, राष्ट्रकूट घराणं आणि मुंड या घराण्याची सत्ता सुद्धा अचलपूरला होती. तर राष्ट्रकूट राजे सुद्धा बुद्धिस्ट होते. आपल्याला माहित आहे वेरूळच्या बुद्ध लेण्या ह्या राष्ट्रकूट बौद्ध राजांनीच कोरलेल्या आहे. तर या संपूर्ण नाग विदर्भामध्ये नाग लोकांचा नाग शासन होतं. तर या अमरावतीमध्ये म्हणजे नाग विदर्भ अमरावतीमध्ये मौर्य असेल, सातवाहन असेल, वाकाटक असेल किंवा विष्णुकुंडिन्य असेल, तर या नागराजांनी सत्ता केलेली आहे आपल्याला ते दिसतं. तर अशाच पद्धतीनं चौथं ठिकाण अत्यंत महत्वाचं आहे अमरावती जिल्ह्यामधलं आणि हे चौथं ठिकाण सुद्धा अत्यंत प्राचीन नगर आहे. तर ते चौथं ठिकाण अमरावती जिल्ह्यामधलं ते म्हणजे भोजकोट. प्राचीन नाव भोजकोट आहे पण आधुनिक नाव त्याचं भातकुली आहे. आणि भातकुली या ठिकाणी त्याचं नाव प्राचीन भोजकोट होतं आणि हे भोजकोट म्हणजे सातवाहन काळातील नगरी. या भोजकोट भातकुलीला सातवाहन काळातील काही नाणी आहे, सिक्के आहे किंवा मातीची मृत भांडे त्या ठिकाणी अवशेष प्राप्त झालेला आहे. तर अशा प्रकारे हे प्राचीन बौद्ध स्थळ अचलपूर, भोजकोट, भातकुली, कौंडिन्यपूर आणि सालबर्डी हे प्रमुख स्थळ अमरावती जिल्ह्यामधील प्राचीन धम्मनगर आहे आणि प्राचीन बौद्ध स्थळ आहे. या अमरावती जिल्ह्यामध्ये आनंदेश्वर हे लासूर गावामध्ये दर्यापूर तालुक्यामध्ये आनंदेश्वर नावाचं ठिकाण आहे. आपल्याला माहितच आहे की आनंद नावाचा भिक्खू होऊन गेलेला आहे. तर हे त्या आनंदेश्वर मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला हत्तीचे शिल्प आणि बोधिसत्वाच्या काही मूर्त्या, वज्रे आणि वज्रपाणी बोधिसत्वाच्या मूर्त्या आपल्याला प्राप्त होतात. याच अमरावती जिल्ह्यामध्ये बडनेऱ्याजवळ कोंडेश्वर नावाचं एक प्राचीन मंदिर आहे. तर हे कोंडेश्वर कौंडिन्य भिक्खूशीनच संबंधित आहे. कौंडिन्य भिक्खूवरच ते कोंडेश्वर कौंडिन्यपूर पडलेलं आहे. तर कोंडेश्वर या मंदिरावर सुद्धा आपल्याला हत्तीचे शिल्प दिसतात आणि हत्तीचे शिल्प बुद्धाच्या जन्मासीन आणि महामायाच्या स्वप्नासीन ते संबंधित आहे. याच अमरावती जिल्ह्यामध्ये दुसरं ठिकाण म्हणजे नांदगाव खंडेश्वर. तर पालीमध्ये स्कंदला खंड म्हणतात. तर 84,000 जे स्कंद आहे भगवान बुद्धांचे 84,000 स्कंद. स्कंद हा शब्द पाली आहे आणि संस्कृत शब्द आहे खंड. तर अशा प्रकारे ते नांदगाव नसून ते नंदगाव आहे. आपल्याला माहित आहे तथागत भगवान बुद्धांचा सावत्र भाऊ नंद नावाचा भिक्खू होता. तर ते नांदगाव नसून ते नंदगाव आहे. आणि नांदगाव खंडेश्वरला जे सुद्धा प्राचीन मंदिर आहे त्यामध्ये सुद्धा काही आपल्याला बौद्ध शिल्प आणि हातीचे शिल्प आपल्याला दिसतात. तर या अमरावती जिल्ह्यामध्ये नांदगाव पेठ आहे. तर नांदगाव नसून ते नंदगाव आहे आणि नंद हे बौद्ध भिक्खूंचं नाव आहे. बुद्धाच्या सावत्र भाऊच्या नाव आहे. तो नंतर जाऊन भिक्खू बनत असतो. नंद नावाच्या भिक्खूवरूनच हे नांदगाव खंडेश्वर किंवा नांदगाव पेठ
हे पडलेलं आहे ते नांदगाव नसून नंदगाव आहे. आणि नंद हा एक अर्हत भिक्खू होता, बुद्धाचा तो सावत्र भाऊ होता. याच अमरावती जिल्ह्यामध्ये देवगाव आणि देऊरवाडा आहे. तर मी यापूर्वी सांगितलं आहे की देव हा शब्द पाली आहे, तर सम्राट अशोकांना सुद्धा देवानाम पियदसी म्हणतात. तर देव हा शब्द पाली आहे. बौद्ध भिक्खू भिक्खुणी उपासक उपासिकांना देव आणि देवी म्हटल्या जायचं. तर अशा प्रकारे देवगाव या गावापाशीच नागापूर नावाचं एक ठिकाण आहे, छोटसच गाव आहे. तर हे सुद्धा नाग वस्तीच्या खानापुन्हा आपल्याला दिसतात. आणि देवलोक म्हणजे काय, तर देव म्हणजे काय, तर श्रेष्ठ लोक, विद्वान लोक, जे शिलाचं अष्टांग मार्गाचा अवलंब करतात. अलीकडेच या देवगाव पासून म्हणजे अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर देवगावच्या जवळ अलीकडेच पाचखेड नावाचा सातवाहनकालीन महास्तूप सुद्धा प्राप्त झालेला आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये काही बौद्ध धम्माशया नावासीन काही खानापुन्हा दिसतात. जसं अमरावती जिल्ह्यामध्ये बुधली नावाचे एक गाव आहे. तर बुधली ते बुद्ध या शब्दाशीच ते संबंधित आहे. याच अमरावती जिल्ह्यामध्ये पिपरी कलगा या ठिकाणी सुद्धा प्राचीन मंदिर आहे. पिपरी कलगा या गावी त्या ठिकाणी सुद्धा मी प्रत्यक्ष गेलो. तिथे सुद्धा बुद्धांच्या मूर्त्या, बोधिसत्वांच्या मूर्त्या, चैत्य गवाक्ष, कीर्तिमुख, यक्ष, गंधर्व, किन्नर, नागशिल्प, कीर्तिमुख आणि हातीचे शिल्प मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. तर याच अमरावती जिल्ह्यामध्ये अंजनगाव बारी, अंजनगाव सुरजी, अंजनसिंगी, अंजनावती किंवा आजनी हे खूप सारे गावं आपल्याला दिसतात. मी पुन्हा नाव घेतो. अंजनगाव बारी, अंजनगाव सुरजी, अंजनसिंगी आणि अंजनावती आणि अंजनी हे संपूर्ण गावं आपल्याला अमरावती जिल्ह्यामध्ये दिसतात. तर अंजन काय आहे आणि अंजन हे नाव कशावरून पडलेलं आहे, तर आपल्याला माहित आहे की कोलीय वंशाचा जो राजा होता अंजन कोलीय, अंजन कोलीय, आणि हा अंजन कोलीय कोण होता, महामाया देवी आणि महाप्रजापती गौतमीचे जे वडील आहे. म्हणजे ना अंजन हा कोलीय राजा होता. रामग्रामचे कोलीय आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये पाहतो. आजही आपल्याला अमरावती जिल्ह्यामध्ये धामणगाव तालुक्यामध्ये रामगाव नावाचं ठिकाण आहे. आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये पाहिलो की रामग्रामचे कोलीय, तर रामग्रामचे कोलीय म्हणजेच रामगावचे कोलीय. तर रामगाव नावाचं एक छोटस गाव आपल्याला धामणगाव मध्ये सुद्धा दिसतं. तर हा अंजन कोलीय होता आणि हा बुद्धिस्ट होता. महामाया देवीचे पिता महाप्रजापती गौतमी ह्या ज्या कोलीय वंशाच्या होत्या, दोघी बहिणी, राजा शुद्धोधनाच्या पत्नी. तर महामाया देवी आणि महाप्रजापती गौतमी च्या वडिलांचं नाव म्हणजे अंजन होतं, अंजन. आणि म्हणून ह्या अंजनी पुत्री होत्या. महामाया आणि महाप्रजापती गौतमी ह्या अंजन कोलीयच्या, अंजन राजाच्या, अंजन कोलीय राजाच्या त्या अंजन पुत्री होत्या. आणि नंतर तर आपल्याला माहित आहे की अंजनी हे नाव नंतर हनुमानाच्या आईला जोडल्या गेलेलं आहे. तर अंजनाच्याच पुत्री म्हणजे ह्याच महामाया आणि महाप्रजापती गौतमी. अंजन कोलीय हा बुद्धिस्ट राजा होता, कोलीय राजा होता. महामाया देवी आणि महाप्रजापती गौतमीच्या वडिलांचं ते नाव होतं, म्हणून ते अंजनगाव पडलेलं आहे. तर काही लोक म्हणतील की त्या ठिकाणी आजनाची झाडं होती, असं अजिबात नाही. संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये ही प्राचीन नाव आपल्याला दिसतात. तर बुद्धाच्याच काळामध्ये साकेत या ठिकाणी सुद्धा अंजनवन असा उल्लेख आलेला आहे की भगवान बुद्धाने साकेतच्या अंजनवनामध्ये धम्माचा उपदेश केलेला होता. थेर गाथामध्ये जर आपण बघितलं तर अंजनवनिक नावाचा एका बौद्ध भिक्खू सुद्धा बुद्धाच्या काळामध्ये होता. आणि अर्जुन, अर्जुन आपल्याला वाटते महाभारतातला, परंतु अर्जुन नावाचा भिक्खू बुद्धाचा एक शिष्य होता. थेर गाथामध्ये उल्लेख आहे, त्याला पालीमध्ये अर्जुन म्हणतात. तर अशा प्रकारे साकेत हे अंजनवन हे ठिकाण आहे. तर हे अंजन कोलीय होता आणि तो महामाया आणि महाप्रजापती गौतमीच्या वडिलांचं नाव होतं. आणि त्याच्यामुळे हे अंजनगाव, अंजनसिंगी, अंजनावती हे सगळे नावं आपल्याला अमरावती जिल्ह्यामध्ये दिसतात. तर अंजन हा कोलीय राजा होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यामध्ये धामणगाव आहे. धामणगाव हे तालुका आपल्याला लातूर जिल्ह्यामध्ये दिसते, बुलढाण्यामध्ये दिसते, अकोल्यामध्ये दिसते, पालघरमध्ये आणि अमरावतीमध्ये धामणगाव नावाचे खूप सारे गावं आपल्याला दिसतात. परंतु हे धामणगाव नसून प्रतिक्रांतीच्या नंतर बदललेले हे नाव धामणगाव आहे. वास्तविक ते नाव आहे धम्मगाव. तर हे धम्मगाव होतं. जम्बूद्वीप प्राचीन भारतामध्ये ते धम्मगाव नावानं ओळखलं जातं, परंतु नंतर मात्र ते धामणगाव म्हणून ते आपल्याला दिसतं. तर आपण लक्षात घ्यायचं ते धामणगाव नसून ते धम्मगाव होतं प्राचीन, पण ते आता ते नाव प्रतिक्रांतीनंतर बदललेलं आहे. या अमरावतीमध्ये काही लोक बहिरमबुवाची यात्रा करतात. वास्तविक आता बहिरम हा शब्द भैरव या शब्दाशी आलेला आहे. कारण भगवान बुद्धांचे एक सूत्र आहे, भय भैरव सूत्र. भय भैरव सूत्र, ज्यांनी भयापासून आपल्याला अभयरहित केलेलं आहे, तर बुद्धालाच भैरव म्हणतात.
भैरव, तर भगवान बुद्धाचं भय भैरव नावाचं एक सूत्र आहे. भैरव या शब्दावरूनच ते बहिरम झालेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तर बुद्धालाच भैरव म्हणतात. भय ज्यांनी लोकांना अभयरहित केलेलं आहे, जे भयरहित आहे म्हणजे भयमुक्त आहे. तर भगवान बुद्धांचं भय भैरव सुद्धा खूप मस्त सुद्धा आहे. तर या भैरव वरूनच ते बहिरम हा अपभ्रंश झालेला आहे. तर त्याच पद्धतीने या अमरावतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, डॉक्टर पंजाबराव देशमुख असेल किंवा संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर. तर हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुद्धा बुद्धांचे विचार काही प्रमाणात पेरलेले आहे. या भारताच्या प्रथम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असेल किंवा उत्कृष्ट सिने गायिका वैशाली माडे यांचं सुद्धा हे अमरावती एक मोठं एक शहर आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निष्ठावान कार्यकर्त्या 1942 ला अस्पृश्य महिला परिषद नागपूरला 1942 ला भरवण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खूप सुंदर भाषण त्या ठिकाणी नागपूरला झालं. तर 1942 ला ती अस्पृश्य महिला परिषद भरली होती आणि त्या अस्पृश्य महिला परिषदेच्या अध्यक्ष म्हणून सुलोचनाताई डोंगरे या बाबासाहेबांच्या निष्ठावान कार्यकर्त्या अमरावतीच्याच होत्या. परंतु त्यांचं गाव देवगाव जवळील नागापूर नावाचं बनसोडच्या त्या मुलगी होत्या आणि त्या अमरावतीला डोंगरे गुरुजीकडे देण्यात आल्या होत्या. तर बाबासाहेबांच्या खंद्या निष्ठावान प्रामाणिक कार्यकर्त्या, सुशिक्षित कार्यकर्त्या सुलोचनाताई डोंगरेचं ठिकाण म्हणजे अमरावती नगरी आहे. तर काही लोक अमरावतीचे नाव बदलवून अंबानगरी ठेवण्याच्या तयारीमध्ये आहे आणि म्हणून आपण जागरूक असण्याची गरज आहे. कारण अमरावती हे नाव बौद्ध विद्यापीठाचं, प्राचीन बौद्ध महास्तूपाचं आणि बौद्ध नगराचं नाव असल्यामुळे ते सातवाहन काळामध्येच, कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा सातवाहनांची सत्ता होती, तर सातवाहन राजांनीच हे अमरावती नाव दिलेलं असावं आणि म्हणून अमरावती हे नाव बुद्धिस्ट आहे, ते कदापि बदलू नये आणि अंबानगरी बदलण्याच्या तयारीमध्ये आपण जागरूक असलं पाहिजे. तर गुरुकुंज मोजरी हे सुद्धा अमरावती जिल्ह्यामधील छान प्रसिद्ध ठिकाण आहे. त्या ठिकाणी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध मूर्ती आहे. भंडाऱ्याच्या कावळे परिवाराने दिलेली बुद्ध मूर्ती आपल्याला गुरुकुंज बुद्ध ठिकाणी दिसतात. आणि धम्मकीर्ती नावाचे एक विद्वान भिक्खू होऊन गेलेले आहे, ज्यांचं सुंदर असं महाप्रज्ञा बुद्ध विहार रामनगर अमरावतीला आपल्याला दिसतं. सगळ्यात जुनं बुद्ध विहार अमरावतीचं म्हणजे महाप्रज्ञा बुद्ध विहार धम्मकीर्ती भंतेजींनी बांधलेलं. आणि अत्यंत प्रसिद्ध असलेलं ठिकाण सध्याला अमरावतीमध्ये भीमटेकडी बुद्ध विहार सुद्धा, तिथे मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचा प्रचार आहे प्रसार आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे मराठीचं सद्धम्म बुद्ध विहार असेल किंवा इंगोले गुरुजींनी बांधलेलं कोंडेश्वर या ठिकाणी असलेलं प्रियदर्शी बुद्ध विहार. तर अशा पद्धतीनं अमरावती हे आंबेडकरी चळवळीचे एक ठिकाण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रथम मंदिर सत्याग्रहाला सुरुवात या नाग विदर्भामध्ये अमरावती अंबादेवी मंदिराच्या सत्याग्रहापासून झालेला आहे. अंबादेवी सुद्धा प्राचीन बुद्ध विहार असू शकतं, त्याचं संशोधन होणं अत्यंत गरजेचं आहे. तर अशा प्रकारे अमरावतीचं सायन्स फ्लोअर मैदान हे धम्म चळवळीचं अत्यंत महत्वाचं नाग मैदान आहे. आणि अमरावती जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेलं महिमापूर विहीर याचं सुद्धा संशोधन होणं गरजेचं आहे. महिमापूरची विहीर, तर हे सुद्धा बौद्ध नाग इतिहासाशी त्याचा संबंध असावा जेणेकरून. तर अशा पद्धतीने अमरावतीचा प्राचीन बौद्ध इतिहास, अमरावती हे बुद्धिस्ट नाव आहे पण काही लोक आता ते अंबानगरी करण्याच्या तयारीत आहे, त्याकरिता हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर अमरावतीतील प्राचीन बौद्ध स्थळ म्हणजे कौंडिण्यपूर, सालबर्डी, अचलपूर, भोजकोट आणि हे सर्व नावं मी या ठिकाणी घेतलेले आहे. तर या प्राचीन बौद्ध स्थळांचं जतन करणं, त्याचा इतिहास माहिती करून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. सर्वांना या ठिकाणी मी थांबतो. सर्वांनी साधू साधू म्हणा.